हॅलो अँड वेलकम. सर्वांचे स्वागत आहे पराग सर मॅथ्स सेशनमध्ये. तर IIT JEEच्या मॅथ्स सिरीजमध्ये आपला चॅप्टर सुरू होता स्ट्रेट लाईन आणि त्यामधला पहिला टॉपिक कोऑर्डिनेट जॉमेट्री. ठीक आहे, कोऑर्डिनेट सिस्टम. आतापर्यंत आपण डिस्टन्स फॉर्म्युला, त्याचे अप्लिकेशन्स आणि त्याच्याशीच रिलेटेड आपण चाललो आहे सेक्शन फॉर्म्युलाकडे. बघा, सेक्शन फॉर्म्युला म्हणजे काय? पहिली गोष्ट सेक्शन हा शब्द महत्त्वाचा. सेक्शन म्हणजे काय होते? कुठल्याही गोष्टीचा एक छोटासा पार्ट, कुठल्या गोष्टीचा एक पार्ट. आता लहान असू शकते, मोठा असू शकते, डिपेंड ऑन द कंडिशन, पण एक पार्ट आहे सेक्शन म्हणजे काय? जसं उदाहरणार्थ एक स्ट्रेट लाईन आहे माझ्याकडे, याचे मी दोन पार्ट केले. कसे दोन पार्ट केले? की हे लाईन सेगमेंट होती A आणि B, याच्यामध्ये एक पॉईंट इन्सर्ट केला तर दोन पार्ट झाले त्याचे. तर या सेक्शन फॉर्म्युलाशी रिलेटेड आपण काय बघू शकतो याच्यावर लक्ष देऊ. बघा, आता मी एक लाईन सेगमेंट घेतली A आणि B. A चे कोऑर्डिनेट आहे x1 y1, B चे कोऑर्डिनेट आहे x2 y2 आणि रॅन्डमली कुठेतरी एक पॉईंट प्लेस केला, त्याचे कोऑर्डिनेट झाले x, y. कारण की माहित नाही, जो पण कोऑर्डिनेट आपल्याला माहिती नाही त्याला आपण x आणि y डिनोट करतो, कारण की ते व्हेरिएबल आहे, माहिती नाही. ज्या गोष्टी माहिती असतात त्याला आपण x1 y1 किंवा x2 y2 असं डिनोट करतो. मग आता यामध्ये यूज करायचं सेक्शन फॉर्म्युलामध्ये की याने काय केलं, या दोन गोष्टीला m आणि n मध्ये कट केलं. म्हणजे m पार्ट हा A कडे आहे, n पार्ट B कडे आहे. मी काय करू शकतो आता की मला m आणि n चा रेशो काढायचा की ऍक्च्युअली रेशो काय बनतो तो, किंवा x आणि y चा कोऑर्डिनेट काढायचा तो काय बनतो. तर x आणि y कोऑर्डिनेट काढायचा असेल जर m आणि n रेशो मध्ये सॉल्व्ह करतो आपण तेव्हा. बघा, आपल्याकडे दोन ट्रायंगल आहेत, आपण ट्रायंगल बघूया. एक ट्रायंगल माझ्याकडे असा आहे, तो आहे A, इथे आहे P, इथे आहे H, राईट. आणि दुसरा छोटा ट्रायंगल आहे, तो असा काहीतरी दिसू राहिला, तो आहे P, K आणि B. जर तुम्हाला 9th-10th मध्ये जे आपण शिकलो होतो स्ट्रेट लाईन, पॅरलल लाईन्स, त्याच्याशी रिलेटेड गोष्टी माहिती असेल तर हा अँगल 90 डिग्री आहे, हा अँगल 90 डिग्री आहे, राईट. हा एक अँगल आहे थीटा, तर हा पण अँगल काय होणार आहे? थीटा. कारण की बघा, या लाईनला जरी बाहेर इन्क्रीज केलं आणि याला जर इकडे राईट साईडला बघायला काय होईल, दोन लाईन आपसात काय होणार? पॅरलल. आणि पॅरलल लाईनला जेव्हा एखादी गोष्ट इंटरसेक्ट करते तर हे अँगल काय बनतात? करस्पॉन्डिंग अँगल. तर करस्पॉन्डिंग अँगल काय असतात? हमेशा इक्वल असतात. ते आता करस्पॉन्डिंग इक्वल आहे. म्हणजे आपण काय म्हणू शकतो, दिस अँगल थीटा इज इक्वल्स टू दिस अँगल थीटा. हा अँगल 90 आहे, हा अँगल 90 आहे, तर ऑब्विसली तिसरा अँगल पण काय राहणार आहे? सेम राहणार आहे. ठीक आहे, सॉरी. म्हणजे दोन्ही सगळे अँगल ट्रायंगलचे म्हणजे सारखे आहेत, सिमिलर आहेत. देअरफॉर आपण काय म्हणू शकतो की ट्रायंगल जो आहे आपला AHP इज सिमिलर टू ट्रायंगल PKB. का बरं? ट्रिपल ए सिमिलॅरिटी. आता हे आपण आधी शिकलो होतो 9th किंवा 10th मध्ये. 9th मध्ये ऍक्च्युअली ट्रिपल ए सिमिलॅरिटी. ओके, तिथे आपण शिकलोय ट्रायंगल काय झाले? सिमिलर झाले. जर ट्रायंगल सिमिलर असेल तर करस्पॉन्डिंग साइड्स काय असतात? हमेशा इक्वल रेशो मध्ये असतात. आपल्याला कुठला रेशो माहित आहे? आपल्याला रेशो माहित आहे हा m आहे आणि हा किती आहे? n. आधी मी लिहितो की लेट्स से AP डिवाइडेड बाय इकडला रेशो कुठला आहे? BP इज इक्वल्स टू, हा रेशो काय कुठला पण परपेंडिक्युलरचा, की PH डिवाइडेड बाय BK ऑल्सो इक्वल्स टू AH डिवाइडेड बाय PK. मग अशा प्रकारे आपण रेशो लिहिला आहे. आता वापस आपण डायग्राम बघू. ओके, वापस कुठे डायग्राम काय करायचं? डायग्राम मध्ये आल्यावर बघा, AP बाय BP आपल्याला माहित आहे. AP ची व्हॅल्यू किती आहे? m. BP ची व्हॅल्यू किती आहे? m. ठीक आहे. आता इथून दोन पैकी कुठले रिलेशन घेऊ शकतो आपण? आपली चॉईस आहे, मी हे घेतो की लेट्स अज्यूम पहिल्या केस मध्ये की AH अपॉन PK. का बरं AH अपॉन PK घेतलं? बघा, इथे डायरेक्ट दिसते. हा A पर्यंत डिस्टन्स x1 आहे, H पर्यंत डिस्टन्स x आहे, तर दोघांच्या मधला डिस्टन्स किती होणार? टोटल आधी x2 x होतं, x मधून मी x1 कमी केलं, x मायनस x1 झालं, राईट. सेम लॉजिक PK मध्ये बघा, या PK हे डिस्टन्स टोटल माझ्याकडे x2 होतं, x2 मधून मी किती कमी केलाय? x कमी केलाय. हे डिस्टन्स किती होणार? x2 मधून x कमी केलाय, राईट. आपल्याला डिस्टन्स मिळाला दोन्ही याचे. तर डिस्टन्स मिळाला तर मी रेशो लिहू शकतो. AH किती मिळाला मला? x मायनस x1 आणि हे किती मिळालं? x2 मायनस x. ठीक आहे, इथून सॉल्व करूया आपण. बघा, सो m बाय n इज इक्वल्स टू x मायनस x1 अपॉन x2 मायनस x. क्रॉस मल्टीप्लाय करा, डिवाइड चे मल्टीप्लाय झालं, x2 minus x is equals to n times
x मायनस x1 मल्टिप्लिकेशन करा. सो mx2 मायनस mx इकडे मल्टिप्लाय केलं nx मायनस nx1. आता बघा याचं म्हणजे अननोन व्हॅल्यू कुठली आहे आपली. चला m आणि n रेशो आपण अज्युम केलाय की ते डिवाइड केलाय. अननोन व्हॅल्यू कुठली आहे, फक्त x व्हॅल्यू आपली अननोन आहे. सो देअरफॉर x व्हॅल्यू काढण्यासाठी मी काय करतो, या निगेटिव्हला इकडे घेऊन येतो आणि या x व्हॅल्यूला x सोबत घेऊन येतो, म्हणजे कॉमन काढायला सोपं जाईल. सो मला मिळालं mx2 प्लस nx1 इक्वल्स टू राईट साइडला गेला इथे आहे mx प्लस mx. दोघांमध्ये x कॉमन आहे, x कॉमन काढला तर आपल्याला मिळालं इथे n प्लस m किंवा m प्लस n आणि इथे काय भेटलं mx2 प्लस mx1. आपल्याला x कोऑर्डिनेट पाहिजे तर हा मल्टिप्लायचा खाली जाऊन डिवाइड मध्ये जाईल. देअरफॉर आपल्याला मिळालं जो x चा कोऑर्डिनेट आहे तो काय झाला आता बघा mx2 प्लस mx1 डिवाइडेड बाय m प्लस हा झाला आपला x चा कोऑर्डिनेट. जर तुम्ही सिमिलर ट्राय केलं समजा सिमिलरली, मी पूर्ण सॉल्व करत नाही आता, सिमिलरली जर तुम्ही सेम गोष्ट y सोबत केली की m अपॉन n इज इक्वल्स टू ph अपॉन pk. आता मी फक्त एक्सप्लेन करतो, सॉल्व नाही करत. बघा हा ph आहे, खाली इथपर्यंत गेलो आहे. ph म्हणजे इथपर्यंत किती आहे y पर्यंत आणि इथून इथपर्यंत सबट्रॅक्ट करायचं तर y मायनस y1. सो ph किती झाला y मायनस y1 आणि समजा bk काढायचं आहे. टोटल b काढायचं असेल इथपर्यंत कुठपर्यंत आहे y2, इथून इथपर्यंत किती आहे आपला y. सो y2 मायनस y. ठीक आहे, ही जी व्हॅल्यू आहे आपली ही आपली झाली y मायनस y1 आणि ही जी व्हॅल्यू आहे ती आपली y2 मायनस y. राईट, तर ही व्हॅल्यू तुम्ही इथे पुट करा y2 मायनस y आणि याला जर सॉल्व केला आपण तर सॉल्विंग आपल्याला मिळतो y इक्वल्स टू, सॉल्व करत नाही क्रॉस मल्टिप्लाय करा, सेम प्रोसेस आहे, सेम स्टेप आहे. हा झाला my2 प्लस mx1 सॉरी ny1 divided by m plus n. So therefore in short आपण काय म्हणू शकतो की coordinates of point सगळ्या गोष्टींमध्ये एकखट्टी मिक्स करतो. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट कोणतं p कोऑर्डिनेटची गोष्ट सुरू आहे, पॉइंट p. ठीक आहे, which divides line segment बनली कशी आहे, a आणि b ला जॉइन करून. सो जॉइनिंग a y आपला x1 y1 and b y आपला x2 y2 is given by x चा कोऑर्डिनेट काय आहे आपला आणि y चा कोऑर्डिनेट काय, दोन्ही एक साथ लिहितो मी. सो x चा कोऑर्डिनेट आपला आहे mx2 प्लस nx1 डिवाइडेड बाय m प्लस n कॉमा my2 प्लस ny1 डिवाइडेड बाय m प्लस. हे बेसिकली आपले काय कोऑर्डिनेट आहे कशाचे, अशा पॉइंटचे विच डिवाइड द लाइन सेगमेंट गिवन बाय. अच्छा, इन द रेशो आपण रेशो पण द्यायचं राहिलं, इन द रेशो m:n. आणि हा त्याचा फॉर्म्युला बनला, एकदम सिंपलचं काम. आता बघा इथे एक छोटासा गोष्ट आहे, आपण मी आणखी एक्सप्लेन करतो. एक्सप्लेन डिटेलमध्ये जायची गरज नाही, बस एक छोटीशी गोष्ट सांगतो की सपोज या ठिकाणी काय झालंय की ए आणि बी च्या मध्ये कुठेतरी पी पॉइंट आलाय. तर दोन गोष्टीच्या पॉइंटच्या मध्ये जर आला आपण काय म्हणतो, दोन पॉइंटच्या मध्ये पॉइंट आहे तो. दोन पॉइंटच्या मध्ये जर गोष्ट आली असेल तर त्याला आपण एक शब्द वापरतो इथे इंटरनली. हे डिव्हिजन कसं आहे, इंटरनली डिवाइड करते. डिवाइड कसं करते, इंटरनली डिवाइड करते. पण तीच जर गोष्ट पॉइंट जर बाहेर असेल तर फक्त प्लसचं मायनस होते. x, y mx2
minus nx1 divided by n minus n my2 minus ny1 divided by m minus n. आता इथे लक्षात ठेवायची गोष्ट काय, हे इंटरनल डिव्हिजन होतं आणि खालचं काय, हे आहे आपलं एक्सटर्नल डिव्हिजन. ओके, आता प्लसचं मायनस काळाभर झालं, मायनसचं प्लस काळाभर झालं. तुम्ही जर डायग्राम काढा त्याची, तर डायग्राम काढला तुम्हाला इझिली लक्षात येईल. बघा, तुम्ही एक छोटंसं इंटरनलचं एक्झाम्पल तुम्हाला दिलं आहे, पण त्याला एक लाईन मध्ये लिहितो. समजा ही माझी लाईन आहे अशी, इथे माझा पॉईंट ए होता, इथे माझा पॉईंट बी होता, इथे माझा कुठतरी पॉईंट पी होता. इथे रेषा आहे माझा एम, इथे रेषा आहे माझा एन. काय पॉईंट लक्षात ठेवायचं, लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही असं लिहिता डायग्रामवर, डायग्राम काढणं कोऑर्डिनेट मध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. असं लिहिलं तुम्ही याला क्रॉस मल्टिप्लाय करू शकता अशा प्रकारे. म्हणजे एम पॉईंटने बी सोबत मल्टिप्लाय करायचं, एन पॉईंट एन रेशोने ए सोबत मल्टिप्लाय करायचं. याने काय होतं की एम याचा पॉईंट कुठला राहणार x2, सो mx2 इथे mx2 इकडे आले तर nx1 दोन्ही साइडला आणि रेशो m प्लस n. टोटल लेंथ किती आहे m प्लस. हे झालं इंटरनल डिव्हिजन. जर एक्सटर्नल डिवाइड करायचं असेल तर आधी माझ्याकडे सेगमेंट आहे समजा ही a आणि b, ठीक आहे, आणि याच्यापासून मी आणखी थोडा समोर गेलो काहीतरी. आता इथे माझा पॉईंट आहे p, ठीक आहे, इथे माझा काय पॉईंट आहे p. मग तुम्ही सॉल्व करायचे टेक्निक खूप सारे आहेत. कशा काय, उदाहरणार्थ हा जो माझा रेशो आहे ए आणि बी मधला नाही पाहायचा आहे. ए आणि पी मधला रेशो किती आहे बघा, ए टू पी मधला रेशो आपला एम. हा जो एवढा रेशो झाला हा काय झाला आपला एम झाला, आणि हा एवढा रेशो किती होणार आहे एम होणार आहे. परत पण तेच लॉजिक, काही मोठे काम नाही करायचं. आता तुम्ही याला सॉल्व करायचं दोन टेक्निक काय म्हटलं ना, दोन टेक्निक कुठल्या बघा. एक तर तुम्ही याला डायरेक्ट असं ऍझ्युम करून चालू शकता की ए आणि पी च्या मध्ये बी पॉईंट आहे, इंटरनल रेशो वाला, इंटरनल डिवाइड वाला, की ए आणि पी च्या मध्ये काय बी पॉईंट आहे. किंवा ए आणि बी ला एक्सटेंड केल्यावर तुम्ही याला सॉल्व करून राहिले तर हा जो रेशो होईल आपला, हा रेशो हा किती होणार टोटल m मायनस n होईल, ठीक आहे. म्हणजे हा नाही, ऍक्च्युली हा जो रेशो दोघांमधला टोटल m होता, पण हा किती होणार, मग m मधून n कमी करावं लागेल तर m मायनस n लिहावं लागेल. ती आपली चॉईस आहे, तुम्ही तर सॉल्व करता. इथे पण तोच रूल लागू होतो. हा n मल्टिप्लाय होईल a सोबत, m मल्टिप्लाय होईल b सोबत, ठीक आहे. m x2 n x1 m y2 m n y1 आणि एक्सटर्नल डिव्हिजन असल्यामुळे m मायनस n. एक पॉइंट इथे इम्पॉर्टंट ठेवायचं लक्षात, की जर इथे m पहिले लिहिला असेल तर डिवाइड मध्ये पण m आधी आला पाहिजे. इथे जर n आधी लिहिला असेल तर खाली पण n आधी असला पाहिजे. रेशो चेंज करायचा नाही. रेशो चेंज केलं तर व्हॅल्यू पण काय होते, चेंज होते. मग तुम्ही म्हणा सर एक व्हॅल्यू प्लस यायला पाहिजे तर मायनस आली, मायनस यायला पाहिजे तिथं प्लस आली, ठीक आहे. तर एक सिंपलचा सेक्शन फॉर्म्युलाचा कन्सेप्ट आहे, ठीक आहे. आता सेक्शन फॉर्म्युलाचा कन्सेप्ट आपल्याला माहित पडला, तुम्ही आणखी डिटेलमध्ये डिवाइड करायचं सेपरेट कसं करू शकता, त्याच्यामध्ये काही मोठी गोष्ट नाही, ती तुमची चॉईस आहे. तुम्ही त्याला कुठल्या मेथडने सॉल्व करू शकता ते तुमची चॉईस आहे. ओके, आता याच्याशी रिलेटेड काय काय आपण बघू शकतो, इम्पॉर्टंट पॉइंट्स जे आपल्याला माहित असले पाहिजे ते आता आपण बघूया. तर आता सेक्शन फॉर्म्युलाशी रिलेटेड काय पॉइंट बघूया. बघा सिंपल से पॉइंट आहे. पॉइंट नंबर 1, इन P जो पॉइंट है आपला x, y is mid point of A and B, is mid point of A जो आपला पॉइंट है x1 y1 and B जो आपला सेकंड पॉइंट है x2 y2. तर काय होणार, काय नाही, सिंपल सा डायग्राम काढून घे छोटीशी. डायग्राम काढून घेऊ आपण. आपला पॉइंट आहे A, आपला पॉइंट आहे आपला बी, ज्याचे कोऑर्डिनेट आपल्याला माहित आहे x1 y1, याचे कोऑर्डिनेट पण आपल्याला माहिती आहे झाले x2 y2. आपल्याला काय पाहिजे, दोघांचा मिड पॉइंट इथे समथिंग कुठे इथे ना. सो लेट्स से हा आपला पॉइंट P आहे, याचे कोऑर्डिनेट आहे x, y. आता जसा शब्दाला मिड पॉइंटचा अर्थ काय होते की अर्धा. मिड म्हणजे दोघांच्या मधात, जेवढा पोर्शन या साईडला तेवढाच पोर्शन इकडल्या साईडला. म्हणजे याचे मी दोन भाग केले म्हणजे इथे जर एक भाग असेल तर इथे दुसरा पण काय असेल, एक भाग असेल, राईट. 1:1 ना.
मग आता आपल्याला जर एक्स वाय कोऑर्डिनेट काढायचे असेल तर एकदम सिंपल आहे, मल्टिप्लाय करून बघा. हा नंबर इकडे मल्टिप्लाय होणार, हा नंबर इकडे मल्टिप्लाय होईल. तर बघा काढून आपण. सो x इक्वल्स टू इकडे मल्टिप्लाय करा 1 into x 1 into x2 आणि 1 into x1. सो 1 into x2 plus 1 into x1 divided by 1 plus 1. हा आता सेक्शन फॉर्म्युला आहे. सो देअरफॉर मिड पॉइंट काय भेटला आपल्याला x साठी. बघा 1 नी कशाने मल्टिप्लाय केलं फरक पडत नाही. आपल्याला मिळाला x1 plus x2 divided by 2. सेम लॉजिक y सोबत लावून बघा. y equals to y ने मल्टिप्लाय करा 1 into y2. So 1 into y2 plus 1 into y1 1 into y1 divided by 1 plus 1. सेम फॉर्म्युला इथे आला की y1 plus y2 divided by. हा झाला आपला मिड पॉइंट. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, मिड पॉइंटचा अर्थ काय होते की अर्धा अर्धा करणं. आता अर्धा जर करायची गोष्ट असेल तर हे दोन लाईनच्या मध्येच राहू शकते. पण दोन लाईनच्या मध्ये राहू शकते म्हणून दोन पॉइंटच्या मध्ये राहू शकते म्हणून इज काय ऑलवेज इंटरनल डिव्हिजन. ऑलवेज इंटरनल डिव्हिजन. ऑलवेज इंटरनल डिव्हिजन, दुसरं काहीच नसतं. बरेच लोक चुकीला समजतात की एक्सटर्नल साठी पण मिड पॉइंट राहते का, नाही राहत. एक्सटर्नल साठी मिड पॉइंट नाही पण ट्वाइस द लेंथ राहू शकते. म्हणजे जेवढी ए बी इथे असेल त्याच्या डबल जर समोर आपण घेतलं तर बी तुमचा काय बनणार आहे, मिड पॉइंट बनणार आहे. ते होऊ शकते पण या केसमध्ये नाही. मिड पॉइंट शब्द वापरला म्हणजे समजून घ्यायचं की दोन पॉइंटच्या मध्ये गोष्ट सुरू आहे. आणि मधला पॉइंट कसं काढतो आपण कोऑर्डिनेट x1 plus x2 by 2 अर्धा y1 plus y2 by 2. ठीक आहे. बाकी रेशो तुम्ही कुठली यूज करू शकता. बाकी कुठलीही रेशो यूज करू शकता डिपेंडिंग ऑन युअर चॉईस. तुमची चॉईस काय, तुम्हाला कुठल्या रेशो यूज करायची. तर सेकंड इम्पॉर्टंट गोष्ट जी आहे ते आपल्याला शिकायची आहे म्हणजे की बघा आता आपण जेव्हा सेक्शन फॉर्म्युला यूज करतो, सेक्शन फॉर्म्युला कसा यूज करतो की आपल्याकडे लाईन सेगमेंट असते, हा असते ए, इथे आपल्याकडे लाईन सेगमेंट आहे बी आणि याच्यामध्ये कुठेतरी पी असतो. तो पी काय करतो या दोघांना m/n रेशो मध्ये डिवाइड करतो. बरोबर. मग आता जेव्हा कधी आपण याला सॉल्व्ह करणार आहे, सॉल्व्ह करताना आपल्याकडे m चा व्हेरिएबल राहील, एक n चा व्हेरिएबल राहील. दोन व्हेरिएबल्स वर डील करायला लागते. दोन व्हेरिएबल्स वर डील करणं म्हणजे माहिती आहे आपलं कंडिशन काय असते मॅथमॅटिक्स मध्ये. कुठल्या गोष्टी सिम्पली सॉल्व्ह करण्यासाठी जेवढे कमी व्हेरिएबल असतील सॉल्व्ह करायला तेवढं चांगलं असते. जेवढं कमी व्हेरिएबल तेवढं कमी कॅल्क्युलेशन आणि तेवढा इझिली तुमचं सोल्युशन भेटेल. मी काय करतो या रेशोला सिम्प्लिफाय करायला सगळ्या रेशोला m ने जर डिवाइड केलं तर काय फरक पडते का. याला m ने डिवाइड केलं, याला पण m ने डिवाइड केलं. जो फायनल रेशो आपल्याला मिळाला बघा तो काय झाला, हा a आहे. पॉइंट p पण तसाच आहे, इथे पॉइंट b पण तसाच आहे. n डिवाइड बाय m केला तर हा झाला 1 आणि इथे काय भेटला m बाय n. या m बाय n ला मी एक ॲझ्युम करतो की ही व्हॅल्यू काहीतरी लॅम्बडा असेल. ते गामा मला ठीक आहे. ही व्हॅल्यू काय आहे, सपोज लॅम्बडा व्हॅल्यू आहे. काही पण ॲझ्युम करू शकता पण मी ॲझ्युम करून लॅम्बडा आहे. का बरं, कारण की नंतर ए बी सी डी एम एन ओ हे डायग्राम मध्ये येणार आहे. लॅम्बडा एक ग्रीक व्हॅल्यू आहे याची. तर जर मी आता ही व्हॅल्यू यूज केली लॅम्बडा इज टू 1 तर बघा माझ्याकडे व्हेरिएबल एकच राहिला, कुठला, फक्त लॅम्बडा. दुसरं कोणते काढायची गरज नाही. सो एक इम्पॉर्टंट पॉईंट असा आहे की बेसिकली जेव्हा तू कॅल्क्युलेट जो आपण काढू लागतो तू कॅल्क्युलेट ठीक आहे रेशो. आता रेशो मी ऑफ डिव्हिजन. आता रेशो बघा, रेशो जो शब्द वापरला हा रेशो कसा पण राहू शकते. कसा म्हणजे इंटरनल डिव्हिजन राहू शकते, एक्सटर्नल डिव्हिजन राहू शकते, काही फरक पडत नाही. टू कॅल्क्युलेट द रेशो ऑफ डिव्हिजन यूज लॅम्बडा इज टू 1. ठीक आहे, हे यूज करायचं. हे आता हिंट आहे, हिंट मला किंवा खूप लोक यूज करतात. इज लॅम्बडा इज टू 1 आणि जेव्हा मग रेशो काढला तर लॅम्बडाची काहीतरी व्हॅल्यू. जर लॅम्बडा आपला पॉझिटिव्ह आला तर लॅम्बडा आपला पॉझिटिव्ह आणि जर लॅम्बडा आपला निगेटिव्ह आला तर काय होऊ शकते. सॉल्व्ह केल्यावर आन्सर येईल ना काहीतरी, तर पॉझिटिव्ह येणार किंवा निगेटिव्ह येणार. जर लॅम्बडाची व्हॅल्यू जर पॉझिटिव्ह आली देन इट इज इंटरनल डिव्हिजन. जर व्हॅल्यू निगेटिव्ह आली तर काय होणार, तो एक्सटर्नल डिव्हिजन.
हे एक इम्पॉर्टंट नोट आहे की लॅम्बडा किंवा रेशो काढताना आपण व्हेरिएबल कमी करायसाठी काय यूज करायचा, λ:1 रेशो यूज करायचा, n:n यूज करायचा, अवॉइड करायचं. का बरं अवॉइड करायचं? सिंपलचं रिझन आहे, व्हेरिएबल कमी झाले कॅल्क्युलेट करायला सोपं जाते आणि आन्सर पण सेमच मिळते. इंटरनल डिव्हिजन साठी व्हॅल्यू पॉझिटिव्ह असते, एक्सटर्नल डिव्हिजन साठी व्हॅल्यू निगेटिव्ह असते. राईट. मग आता काही स्टँडर्ड जिओमेट्रिकल डायग्राम्स आहेत ज्यासाठी आपण हे सेक्शन फॉर्म्युला आणि आपला डिस्टन्स फॉर्म्युला यूज करू शकतो. कसं? उदाहरणार्थ सो फॉर सम स्टँडर्ड geometrical figures, मतलब अपने कोऑर्डिनेट्स हैं A, B, C and D are vertices. जो बेसिकली किती आहे? 4 वर्टास आहे. म्हणजे काय? 4 साइड वाला कुठले डायग्राम असेल. कुठले डायग्राम आहे आपल्याला माहिती, 4 साइड वाला. सगळ्यात पहिले काय शिकतो? चला ॲज्युम करू की पॅरलेलोग्राम आहे. ठीक आहे, पहिला पॅरलेलोग्राम. सेकंड चला ॲज्युम करू एक सेकंड आपलं स्क्वेअर. स्क्वेअरच्या आधी आपण रेक्टँगल घेऊ. रेक्टँगल. ठीक आहे. तिसरा आपल्याकडे आहे स्क्वेअर. चौथा आपल्याकडे आहे रोम्बस. रोम्बस. ठीक आहे. 4 डायग्राम आपल्याकडे आहे. आता या 4 डायग्रामसाठी आपल्याला काय काय प्रूव्ह करावं लागेल ते आपण बघूया. का बरं? क्वेश्चन राहतो असा की प्रूव्ह दॅट की गिवन वर्टासेस आर ऑफ अ स्क्वेअर, किंवा प्रूव्ह दॅट द वर्टासेस विल फॉर्म रेक्टँगल, किंवा प्रूव्ह दॅट दिस वर्टासेस विल फॉर्म रोम्बस. किंवा जर तुम्हाला डायरेक्ट रोम्बस दिला असेल तुम्हाला काय प्रूव्ह करावं लागेल, त्यातलं कुठलं गिवन घ्यावं लागेल ते इम्पॉर्टंट आहे. ही आपली काहीतरी फिगर्स आणि आपल्याकडे काय 2 काय प्रूव्ह करायचं आपल्याला. ठीक आहे. सॉल्व्ह करताना की जर तुम्हाला एखादी गोष्ट प्रूव्ह करायची तर काय आणि डिस्टिंग्विश कसं करतात. सगळ्यात पहिला पॉईंट आहे पॅरलेलोग्राम. सो पॅरलेलोग्राम साठी काय एकदम सिंपल सी गोष्ट आहे की डायगोनल्स विल बायसेक्ट. डायगोनल्स AC and BD will bisect. डायगोनल बायसेक्ट केलं म्हणजे सफिशियंट आहे की तो काय पॅरलेलोग्राम. आता कोणी म्हणेल सर डायगोनल इथे बायसेक्ट करते, इथे बायसेक्ट करते, इथे बायसेक्ट करते, तर ठीक आहे ना. हे सगळे डायग्राम पण कसे आहे? पॅरलेलोग्रामच आहे ना. काही मोठी गोष्ट नाही. आपल्याला फक्त प्रूव्ह करायचं की पॅरलेलोग्राम आहे. बायसेक्ट करते तर पॅरलेलोग्रामची प्रॉपर्टी आहे, सोबत यांची पण प्रॉपर्टी आहे. पण हे सर्व पण काय पॅरलेलोग्राम म्हणजे बाय डिफॉल्ट जर तुम्ही एक प्रॉपर्टी प्रूव्ह केली की तुमचे जे काही कोऑर्डिनेट्स आहे ABCD चे ते काय बनले आपोआप एक पॅरलेलोग्राम बनला. मग त्याच्याशी फरक पडत नाही की तुम्ही तो रेक्टँगल आहे की स्क्वेअर आहे की रोम्बस आहे, कारण ते सर्व शेवटी काय झाले पॅरलेलोग्राम झाले. ठीक आहे. मग आता आपल्याला माहिती की पॅरलेलोग्राम आहे, नो प्रॉब्लेम, हे झालं. आता याच्याशीच रिलेटेड बघा पॅरलेलोग्राम मध्ये शेप कसा येऊ शकतो आपला, म्हणजे असा शेप राहू शकतो राईट, किंवा असा शेप राहू शकतो. हे पण काय पॅरलेलोग्रामच आहे, वाटत नाही पण डायमंड शेप पण काय शेवटी पॅरलेलोग्रामच आहे. मग डायगोनल जर बायसेक्ट करत असतील, बायसेक्ट करणं म्हणजे काय सगळ्यांना माहिती आहे. बायसेक्ट करण्यामध्ये इथे अच्छा ते पण एक क्लिअर करून सांगतो की बायसेक्ट करण्यामध्ये तुम्हाला एक्झॅक्टली काय प्रूव्ह करायचं आहे, डिस्टन्स दाखवायचा ओके. किंवा तुम्ही काय दाखवू शकता की एखादी हिट म्हणून की AC and BD have same midpoint. आपण एक लॉजिक लागते. सेम मिड पॉइंट म्हणजे काय की A आणि C चा कोऑर्डिनेट काढायचा मिड पॉइंटचा, त्याचा पण मिड पॉइंटचे कोऑर्डिनेट काढायचे. दोघांचे कोऑर्डिनेट पॉइंट काय सेम आहे, म्हणजे दोघं एका ठिकाणी जाऊन कट करतात. आणि मिड पॉइंट मध्ये मिड पॉइंट दोघांचं दोघं अर्ध्या साईडला सेपरेट केले आहे. मग याच्याशी रिलेटेड जर आपण हे यूज करतो म्हटलं की हे आणि रोम्बस जवळपास सारखे दिसते, कारण की या दोघांमध्ये 90 डिग्री, इथे 90 डिग्रीची गरज नाहीये. आपण काय म्हणणार इथे पण काय म्हणू शकतो आपण की डायगोनल्स बायसेक्ट करतात, डायगोनल्स
विल बायसेक्ट, आणि सोबत आणखी एक पॉइंट यायला पाहिजे जो या डायग्राम सोबत सेपरेट करते. काय? रोम्बस मध्ये सर्व साइड सेम असतात, इथे अपोजिट साइड सेम असतात. तर सर्व साइड सेम असेल म्हणून इथे पण सेकंड पॉइंट काय येणार की ऍडजेसंट. कुठल्या पण ऍडजेसंट घ्या, ऍडजेसंट साइड्स आर इक्वल. कुठल्या पण दोन साइड इक्वल करून दाखवा, तिसरी करून दाखवायची गरज नाही, कारण की अपोजिट ऑलरेडी सारखे आहे, ऍडजेसंट पण सारखे असतात, बाकी सगळ्या गोष्टी पण काय होईल सेम होणार. ओके, आता इथून आपण रेक्टँगलवर किंवा स्क्वेअरवर कुठे यायचं, रेक्टँगलवर यायचं की स्क्वेअरवर यायचं. चला पहिले आपण रेक्टँगलवर येऊ. रेक्टँगलचं काय पॅरलोग्रामची कंडिशन्स आहे, तर डायगोनल बायसेक्ट करेल. ठीक आहे, डायगोनल विल बायसेक्ट. सिंपल, कारण की हा पण पॅरलोग्राम आहे. आणि याला वेगळं करण्यासाठी एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे काय की तुम्ही जर रेक्टँगल बघितला असेल तर रेक्टँगल असा असतो, बरोबर. मग याचे जर तुम्ही डायगोनल जॉईन केले, जेवढे डिस्टन्स आहे डायगोनलचा तेवढे डिस्टन्स पण या डायगोनलचा असेल. पायथागोरस थेरम म्हणा किंवा कुठला पण प्रूफ तुम्ही यूज करा, तर डायगोनल काय राहणार आहे, सेम राहणार. तर सेकंड पार्ट काय दाखवायचा आहे की काय शो करायचं आहे, डायगोनल्स आर इक्वल, साइज मध्ये इक्वल आहे. आता हीच गोष्ट, हा पण एक रेक्टँगल आहे, पण या सगळ्या साइड कशा असतात सारख्या. इथे पण तीन गोष्टी येणार. एक, डायगोनल्स बायसेक्ट करतात, डायगोनल विल बायसेक्ट. नेक्स्ट, डायगोनल्स आर इक्वल. आणि तीसरा, adjacent sides are equal. Adjacent sides are equal. ठीक आहे, तर हे वेगवेगळे कंडिशन्स आहेत जे आपल्याला हेल्प करतील प्रूव्ह करायला की गिवन जे चार डायग्रामची फिगर आहे ते कुठल्या टाइपची आहे, पॅरलोग्राम आहे, रेक्टँगल आहे, स्क्वेअर आहे किंवा रोम्बस आहे. कारण याच्यावर बरंच क्वेश्चन राहतात कधी कधी की ही प्रॉपर्टी तुम्ही कुठली यूज करायला पाहिजे. उदाहरणार्थ तुम्हाला एखादी क्वेश्चन दिला आहे, तुम्हाला दोन डायगोनल दिलेले आहेत, म्हणजे डायगोनलचा एंड पॉइंट दिला आहे आणि एक रॅन्डम कुठला तरी पॉइंट दिला असेल तिसरा, तुम्हाला म्हटलं असेल की इट इज अ स्क्वेअर, तर तुम्हाला काय करावं लागेल, हे इक्वेशन यूज करून तुम्ही मिड पॉइंट काढू शकता. हे इक्वेशन यूज करून, हे तर ऑलरेडी इक्वल दिलेलं काही प्रॉब्लेमच नाही आहे, हे यूज करून तुम्ही साइडचा डिस्टन्स पण काढू शकता आणि तुम्ही प्रूव्ह करू शकता की गिवन डायग्राम इज ऑफ स्क्वेअर किंवा गिवन वर्टिसेस आर ऑफ स्क्वेअर किंवा दे विल फॉर्म अ स्क्वेअर. राइट, इझी काम आहे. सो हेच आहे आपलं सेक्शन फॉर्म्युलेशन रिलेटेड गोष्ट. राइट, तर जेवढं बेसिक कन्सेप्ट आहे आपल्याकडे, आता याला आपण काही क्वेश्चन मध्ये यूज करून बघूया आणि कसं होईल ते, म्हणजे याचं कसं ॲप्लिकेशन करायचं गिवन क्वेश्चनवर ते पण आपण एकदा डिस्कस करूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. तर आजच्यासाठी एवढंच. काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये लिहा, डाऊट नसेल तर मित्रांपर्यंत शेअर करा, सगळ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे. टिल देन टेक केअर, बाय बाय, सी यू इन नेक्स्ट लेक्चर.